बहुतेक जावळ काढल्यावर लहानपणी तसं दिसत असेल मी. तू जावळ. बघा. म्हणजे नमस्कार, मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर जेव्हा धमाकेदार ट्रेलर आपण बघतो, अंगावर शहार आल्याशिवाय ती मजा नसते आणि असाच घबाडगुंडचा ट्रेलर बघितला. खूप स्वागत सगळ्यांचं. खरं तर संदीप दादा, जेव्हा विहिरीचा सीन पाहिल्यानंतर जेव्हा गावाकडे कधी गेला असशील, तेव्हा ती विहीर आणि शूटिंगची विहीर यात काय फरक जाणवला का? जमीन आसमानाचा फरक आहे. कारण आमच्या आमच्या गावाकडे आहेत विहिरी तशा. कारण एक साम्य असं आहे की आमच्याकडं विहिरीला पाणी नाही आणि इथल्या विहिरीत पाणी नव्हतं, है ना. तेवढं हा, म्हणजे आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार असं आहे ना. तर पण खूप डिफरन्स आहे. कारण ही विहीर ज्या पद्धतीची बांधलेली आहे की खूप म्हणजे 250-300 वर्षापूर्वीची विहीर कशी असेल आणि त्याच्यामध्ये वटवाघुळं आहेत, झाडांच्या मुळ्या आलेल्या आहेत, खूप जाळी, जळमटं, घाण, धूळ असं सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि हॉरर थ्रिलरला जशी विहीर दाखवायची असते आणि ज्या विहिरीकडे बघून भीती वाटेल अशी विहीर आम्ही दाखवलेली आहे. तर आमच्या भागामध्ये मुळात तशा विहिरी नाहीत. मोठे वाड्यामध्ये आड असतात, पण त्या मोठ्या वाड्यामध्ये छोटे आड असतात, घरातले जे आड असतात ते. आणि विहिरी ज्या आहेत आमच्याकडं, त्या जास्ती करून शेतामधल्या विहिरी आहेत, शेताला पाणी देण्यासाठी. आणि त्या अशा भयावह किंवा भयानक विहिरी नाही आहेत. छान बेसिक थोडंसं पाणी, उन्हाळ्यात आटलेली विहीर. पण ही भयावह विहीर आहे. म्हणजे ह्याच्याकडे बघून किंवा कोणी असं डोकावल्यानंतर सुद्धा आम्ही सुद्धा एंटर जेव्हा झालो होतो ना, तेव्हा त्या सेट बरोबर आम्हाला म्हणजे एक, कारण काय होतं की तुम्ही बाहेर कुठल्या व्हॅनिटीमध्ये बसले असता, लाईट्समध्ये बसलेले असता, बाहेर तुम्ही फ्रेश आहात. आतमध्ये आल्यानंतर असं काही बघितल्यानंतर नाही म्हटलं तरी थोडं पहिल्यांदा सफोकेशन आणि असं तसं झालं होतं. नंतर आम्ही त्या सेटला यूज टू झालो, असं मी सर्वांच्या वतीनं सांगेन. खरं तर शशांक खूप कमाल लुक वाटतोय, कारण का एक वेगळी भूमिका आतापर्यंत आम्ही बघितली नव्हती तुमची. वेगळी लुक, तो वेगळा लुक जेव्हा पहिल्यांदा तुम्ही लुकमध्ये तुम्हाला स्वतःला तुम्ही बघितलं, काय वाटलं होतं तेव्हा? रे, आपण आता असं दिसतोय म्हणजे कट्टू खूप चेंज वाटलं. पण तुम्ही जेव्हा स्वतःला आरशात पहिल्यांदा बघितलं त्या भूमिकेत, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? बहुतेक जावळ काढल्यावर लहानपणी तसं दिसत असेल मी. तू जावळ. बघा. म्हणजे चांगलं स्वतःला ह्या पद्धतीनं बघायची कधीच सवय नव्हती. म्हणजे काय केस काढून, दाढी मिशा काढून कोण फिरतं ना. चित्रपट माध्यम हे असं की जे तुम्हाला स्वतःवरती एक्सपेरिमेंट करायला, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करायला परवानगी देत असतं ते. हे करून बघा. आणि त्याच्यामध्ये निश्चितच दिग्दर्शकाचा हातभार असतो, वाटा असतो किंवा कटकारस्थान असतं. आपण काही म्हणू शकतो त्याला, नाही का? फिल्मचा जॉनर तसा आहे म्हणून मी म्हटलं त्याला. तर त्याचं खूप फार चांगले इनपुट्स होते त्याचे या सगळ्या बाबतीतले, की आपण करू. आणि 3-4 वेगवेगळे लुक्स आम्ही ट्राय करून बघत होतो. किंवा आहे तर मग पूर्णपणे अंगावरती मग एक राख चोपडून बघितली तर काय वाटेल? डोळे नुसते लाल ठेवून बघूयात का? डोळ्यामध्ये मोठ्या साईजच्या लेन्सेस घालून बघूयात का? आणि करत टप्प्याटप्प्याने करत मग फायनली या लुकवरती आलो आम्ही. मग येऊन तिथे स्थिरावलो. आणि मग ते बघितल्यानंतर आणि अंदाज येत नाही रे. मग तिथे ठीक आहे, आरशात बघताना येतो. पडद्यावरती एवढ्या मोठ्या पडद्यावर हे बघितल्यानंतर मग ती भीतीदायक आहे. अरे ते साधं नाही काम ते. आपल्याला स्वतःला असं बघणं म्हणजे फार जिगरा लागतो त्याला. आणि तू मगाशी विहिरीचं म्हटलीस ना, त्याच्यावरून मला असं वाटलं ना, की साधारणतः 99% माणसं जी आहेत ना, ही विहीर वरनं बघत असतात. आणि आम्ही सगळी जी कॅरेक्टर आहेत ना, ही वरनं खालनं वर बघत असतो आम्ही. त्यामुळे त्याचं जे दिसणं जे आहे ना विहिरीचं, ते हा जो म्हटला ना, ते सफोकेशन करणारं जे आहे ना, ते त्यामुळं आहे ते. कारण तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही तुम्ही खालनं विहीर काय पद्धतीने दिसू शकते. कारण आपण कायम वरनं बघत असतो, गरगरतंय, हे होतंय, नको रे बघायला. पण खालून वरती बघितल्यानंतर जे दिसतं ना, ते फार अंगावरती आणणारं असतं ते. आणि मला वाटतं की ती ज्या पद्धतीने योगेशनी सेट उभा केलेला होता, मग अगदी सेटच आहे म्हटल्यानंतर, हा चल ठीक आहे रे सेट आहे असं म्हणून न जाता सुद्धा त्या तिथे पोचल्यानंतर ते जे अंगावरती येणं होतं ना, ते फार मोठ्या प्रमाणात भयंकर होतं. आणि ते
ॲक्चुअली माझ्यासाठी खूपच चॅलेंजिंग होतं ते. कारण सुरुवात त्याची लूकने येते. त्याच्यासाठी ते एवढं मोठं पोट प्रॉस्थेटिकचं लावावं लागायचं. ते चढवणंही सोपं नव्हतं. त्याच्यासाठी 3-4 जणी लागायच्या ते वर चढवायला. प्लस ते चिकटायचं बॉडीला. मग त्याला पिशवी घालून ते वर चढवणं वगैरे. ते लावल्यावर ते शिवावं लागायचं. ब्लाउज आणि ते पोट शिवावं लागायचं. कारण नाहीतर ते प्रॉपर लूक येत नव्हतं त्याचा. सो इथूनच सुरुवात, इथूनच फील घ्यायला सुरुवात होते आणि या भावना मी माझ्या आयुष्यात अनुभवल्या नाही आहेत. त्यामुळे मला त्याची खूप माहिती काढावी लागली, की एक्झॅक्ट ते पेन कसं असतं, किती असतं. अ, आई होताना किंवा त्या प्रवासात एक बाई काय फील करत असते, या सगळ्या गोष्टी पडद्यावर दिसल्या पाहिजे. त्यासाठी त्याचा खूप अभ्यास केला पाहिजे. त्याची माहिती काढली आणि सरांच्या गाईडन्सनुसार ते त्याप्रमाणे शूट झालंय. काय प्रीतम ना अशी काहीतरी नावं ठेवत असतो. अल्ल्याड पल्ल्याड, एक हटके, आउट ऑफ द बॉक्स, घबाडकुंड. सो तसं खंगरी. सो सुरुवातीला मला वाटलं, अरे खंगरी असं नाव काय, आपण काहीतरी त्याला वेगळं नाव द्यायचं का असं मनात आलं होतं. मी सहज सर्च केलं तर खंगरी ह्याचं मला मिनिंग खूप छान मिळालं. खंगरी, खंगरी याचा अर्थ उत्तर भारतामध्ये किंवा नेपाळमध्ये जे हिमालयामध्ये जो एक असा पर्वत आहे ज्याच्यावर अजून कोणाचा पदस्पर्श झाला नाही, अशा पर्वताला खंगरी बोलतात, खंगरी. सो जसं गुरुजी, तसं म्हणते गुरुजीचं गुरुजी केलं, तसं खंगरीचं ते खंगरी. सो अशा पद्धतीने ते खंगरी कॅरेक्टरचं किंवा त्या खंगरी नावाचं मला ते महत्व लक्षात आलं. छान वाटतंय अर्थात युनिव्हर्सचा भाग हे खूप काय म्हणतात अभिमानास्पद क्षण वाटतो मला हा, की इतकं मोठं काहीतरी होतंय आणि आपण आहोत त्यात. हे मला खूप महत्त्वपूर्ण वाटतंय म्हणजे कारकिर्दीच्या दृष्टीने सुद्धा, येणाऱ्या भूमिकांच्या दृष्टीने सुद्धा. भीती म्हणशील तर हे सगळं पडद्यावर पाहताना नक्की वाटते ती आपल्याला. आपण जेव्हा काय म्हणतात त्या पद्धतीचा साउंड इफेक्ट असतो आणि त्या पद्धतीचं वातावरण असतं आणि गूढता असते, तेव्हा ती भीती वाटते. पण प्रत्यक्ष आयुष्यात मला नाही कसली भीती अगं. या सिनेमामध्ये फर्स्ट हाफ जेव्हा आहे, तेव्हा तो अधिक काय म्हणूया त्याला रंजक, एंटरटेनमेंट आणि त्या सिनेमाला पेस जो आहे ना फर्स्ट हाफमध्ये, तो प्राजक्तामुळे म्हणजे ती जी कॅरेक्टर परफॉर्म करते आणि ती एवढी ताकदीची नटी आहे ना, तिच्याबरोबर काम करताना तुम्हाला अलर्टच राहावं लागतं. कारण ती रिएक्शनवर मारून नेते. डायलॉग-बिलॉग तर ती हुकमीच आहे, पण रिएक्शनवर. त्याच्यामुळे मला असे ॲक्टर्स एवढे महत्त्वाचे वाटतात, की जे खरे पिलर्स आहेत, की ती जर नसेल ना, तिच्या जागी दुसरी ॲक्ट्रेस असेल, तर नाही सीन वर्क होणार. सर्वात प्रथम तर या पहिले आपण एक हॉरर कॉमेडी आपण केला होता अल्ल्याड पल्ल्याडद्वारे. पण एक खूप गोष्ट मला सांगायला आवडेल, की आत्तापर्यंत ट्रेजर हंट कधी झालं नाहीये किंवा मग मोठ्या प्रमाणात ॲक्शन झाली नाहीये. तर आम्ही प्रयत्न केलाय, की हॉरर कॉमेडीसोबत त्यावेळेस ट्रेजर हंटसुद्धा आपण आणूयात. म्हणजे नाही मराठीतच नाही तर ऑल ओव्हर इंडियामध्ये म्हणजे बॉलिवूडमध्ये पण ट्रेजर हंट हा प्रकार नाहीये. हॉलिवूडमध्ये खूप चालतो. द मम्मी किंवा अशा खूप सारे फिल्म्स असतात. हां, तर तर तो एक मज्जा होती आम्हाला, की कारण ट्रेजर हंटची मजा अशी असते, की तो बांधून ठेवला पाहिजे. ती एक्साइटमेंट राहिली पाहिजे, की आता पुढे काय होणार आहे? तर याचा प्रयत्न आम्ही मराठीत पहिल्यांदा ट्रेजर हंटचा प्रयत्न केला. म्हणजे ॲक्शन कॉमेडी हॉरर तर आहे, पण ट्रेजर हंट सुद्धा प्रकार आहे. आणि राहिला प्रश्न सर्व या मोठ्या कलाकारांचा, मी जेव्हा फिल्म लिहितो ना, तर मी इमॅजिन करतो, की लिहितानाच इमॅजिन करतो, की कदाचित हा कॅरेक्टर हे करू शकतं आणि मी तसंच लिहिलं पाहिजे. हा कॅरेक्टर हे करू शकतो. ते तसंच लिहिलं पाहिजे. ते डोळ्यासमोर असताना मग जेव्हा मांडतो किंवा मांडण्याचा प्रयत्न करतो, तर मला ते हुबेहूब उतरतं आणि म्हणून चित्रपटातला प्रत्येक जो कॅरेक्टर आहे, तो ना सेम तसाच वाटतो. म्हणजे आता मी देवादादाला तर मी तर खूपदा फिल्म बघितली. देवादादाला कधीही बघतो, तर हा असा खूप वेगळा आहे. पण मी जेव्हा खंगरी म्हणून बघतो ना, मला वाटतं की खंगरी हा खरोखरच खंगरी आहे. बाबा म्हणजे खरोखरच असे बाबा आहेत. तर या गोष्टी अशा प्रकारे याची कास्टिंग आणि या गोष्टी झाल्या. एक फिल्म करत असताना फक्त का तो 3 तासाचा फिल्म नसतो. त्यामध्ये 2 ते 3 हजार लोकं किंवा त्यांची पोटं चालतात किंवा त्यांची 2-2, 3-3 वर्षाची मेहनत असते ती. आणि फक्त आपल्याला सोशल मीडियावर भेटते म्हणून लगेच ते बघणं हे हे खरंच मला वाटतं की त्याला जस्टिस नाही आहे त्या गोष्टीला. मला वाटतं की चित्रपट बनवलाच त्यासाठी आहे की हा जाऊन सिनेमागृहातच जाऊन एक्सपिरियन्स करायला पाहिजे आणि गबाळकुंड त्यासाठीच बनलाय. का आमचं वाक्यच ते आहे की हे फक्त फिल्म नाही, हा एंटरटेनमेंट नाही. हा आहे एक एक्सपिरियन्स
आणि तो तुम्ही चित्रपटगृहातच घेतला पाहिजे.